आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमध्ये। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीसाठी 33,000 कर्मचाऱ्यांची गरज आहे। पुण्यातील 4,000 मतदान केंद्रांसाठी 22,000 तर पिंपरी चिंचवडमधील 2,000 केंद्रांसाठी 12,000 कर्मचारी लागणार आहेत। वाढलेली मतदान केंद्र आणि ईव्हीएममुळे कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे। पुण्याच्या उत्तर भागामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते। हा भाग बिबट्याचा हॉटस्पॉट बनलेला आहे आणि त्यामुळे याचा निवडणुकीच्या प्रचारावर सुद्धा परिणाम झालेला आहे। या भागामध्ये नगर परिषद नगरपंचायती या वाडी वस्तीमधल्या विभागल्या गेलेल्या आहेत आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शेती असल्यामुळे बिबट्याचा वावर आहे। त्यामुळे उमेदवारांना संध्याकाळी 6 नंतर प्रचार करणं जिकिरीचं बनलंय। पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे वाढीव परतावा देण्याची मागणी केली आहे। सरकारनं 10% जमिनीचा परतावा देण्याचं ठरवलेलं आहे। मात्र अल्पभूधारक शेतकरी बेघर होण्याच्या स्थितीमध्ये असल्यामुळे त्यांना गुंतवणूकदारांपेक्षा अधिक परतावा द्या अशी मागणी होते। पुण्यामध्ये पीएमपीच्या चालक आणि वाहकांना आग प्रतिबंधक शिक्षण देण्यात आलेलं आहे। बसला लागलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाय म्हणून हे प्रशिक्षण दिलं जातंय। सर्व डेपोमधल्या चालक, वाहक आणि वर्कशॉप कर्मचाऱ्यांना अग्निशमन उपकरण कसं हाताळायचं याचं प्रशिक्षण या मोहिमेमध्ये देण्यात आलंय। पुण्यामध्ये अवैध पार्किंग, उलट दिशेनं वाहतूक आणि त्याचबरोबर फुटपाथ वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। पोलिसांनी वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 126 वाहन चालकांवर गुन्हे दाखल केलेत। मंत्री छगन भुजबळ आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सभा घेणार आहेत। त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आपल्या मतदारसंघातील नागरिकांना संदेश देण्यासाठी आज संध्याकाळी 6 वाजता ते सभा घेतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नाशिकच्या मनमाडमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी सभांचा धडाका सुरू आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांची मनमाडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी झिरवाळांनी मतदारांना संबोधित केले। येवल्यामध्ये मका खरेदी केंद्रावरील पोर्टल बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप नोंदणी करता आलेली नाही। शासनाकडून प्रति क्विंटल मक्याला 2400 रुपये हमीभाव दिला जाणार आहे, त्यामुळे तातडीनं पोर्टल सुरू करून नोंदणीसाठी मुदतवाढ द्या अशी मागणी होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक झाली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 8 दुचाकी जप्त केलेल्या आहेत। चोरट्यांनी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या इसारवाडीमध्ये पेपर मिलमध्ये भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे। आगीमध्ये पेपरचा मोठा साठा, रसायनं आणि इतर साहित्य जळून गेलंय। अग्निशमन दलानं आग विझवली आहे। 19 कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय।